विक्रम आणि भैयासाहेबांचे संबंध अजूनच बिघडत चालले। विक्रम लिंगप्पा साहेबांबरोबर काम करतो हे भैयासाहेबांना पसंत नाहीये। हो, त्यामुळे तुम्हाला काय त्रास सहन करावा लागतो हे नीलनी सांगितलं मला। आणि हे असंच जर पुढे चालू राहिलं ना तर आपण काहीच करू शकणार नाही। आणि शांतपणे विचार केला की सतत असं वाटतं की हे सगळं माझ्याचमुळे घडतंय। देवयानी, तू स्वतःला अपराधी का समजतेस? हे बघ, आपण आपल्याशी प्रामाणिक आहोत की नाही? हा, शिवाय आपण समोरच्याच्या भल्याचाच विचार करतो, हो की नाही? मग झालं तर हा, यश मिळायला कदाचित थोडासा वेळ लागेल, पण मिळेल हे नक्की। तुझ्या लग्नाचा विचार आम्हीच करणार ना? बाबा, लग्नाची घाई कशाला? आत्ता कुठे माझं करिअर सुरू झालंय, मला अजून स्वतःच्या पायावर उभं राहायचंय। आत्ता कुठे आयुष्यात काय करायचंय हे मला हळूहळू कळायला लागले। आणि लग्न करून ह्या सगळ्याची माती करू का मी? म्हणजे तू लग्न करणारच नाहीस? नाही, म्हणजे करीन ना, पण लग्न करायला माझ्या पसंतीचा मुलगा मला भेटायला हवा ना, त्याच्याबद्दल मला प्रेम वाटायला हवं। आता देव आणि साक्षीचं बघा ना, पहिल्यांदा त्या प्रेमात पडल्या आणि मगच त्यांचं लग्न ठरलं। मीही माझं लग्न ठरवीन, तुम्ही दोघं काळजी करणं सोडून द्या। घ्या, ऐका बाबा, बाबा तुम्ही तरी माझं म्हणणं समजून घ्या। वेळ आली की तुम्हा दोघांना मी स्वतःहून सांगेन। शाऊ, बोला ना आता। हेच आहेत का तुमच्या देशमुखांचे संस्कार? आधी भानगडी करायच्या आणि मग त्या निस्तराला लग्न करायचं। आता कोण करतंय माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं? बोला। आमच्या वाटणीचे शेअर्स ट्रान्सफर व्हावेत म्हणूनच भैयासाहेबांनी तुला इथे पाठवलं ना आमची सही घ्यायला? नाही, मी तुम्हाला सांगितलं ना की सीए। नताशा, खरं सांग, या पेपर्सवर आमची सही घेण्याचा प्लॅन कोणाचा होता? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। जाणून बुजून तुम्हाला कोण कशाला फसवेल? कोण वागेल, का वागेल ते आम्हाला माहित नाही, पण कोणीतरी आम्हाला धोका देण्याचा प्रयत्न करतंय एवढं नक्की। आणि ते कोण करतंय हे तुलाही माहिती आहे। तुम्ही माझ्या शब्दावर विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, तुमची सही घेण्यामागे तुम्हाला फसवण्याचा आमचा उद्देश नाहीये। तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवण्या एवढे दूधखोळे नाही होत आम्ही, नताशा। आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं। आउट। केवळ तुझ्यामुळे आम्ही आमच्या विक्रमादित्यांना गमावून बसलो आहोत आणि आता केवळ तुझ्या सांगण्यावरूनच ते राज शिर्क्यांच्या विरोधात उभे राहिलेत। नाही साईमा, साईमा हे सगळं खोटं आहे। खऱ्या खोट्याची जाण आम्हाला तुझ्यापेक्षा चांगली आहे। आम्ही विक्रमादित्यांना चांगलंच ओळखतो। आम्ही त्यांना लहानाचं मोठं केलंय। आम्ही त्यांची आई आहोत देवयानी। आम्ही तुला आमच्या घरात प्रवेश दिला नाही म्हणून तू आमच्यावर सूड उगवतेस का? एक लक्षात ठेव देवयानी, तुझ्या या डावपेचांना भीक घालण्या एवढे राजू शिर्के कमजोर नाहीयेत। ज्या आदित्य राजांचा तू ढालीसारखा उपयोग करतेस ना, त्यांना एक ना एक दिवस आमच्याकडे परत यावंच लागेल। तेव्हा तुझं काय होईल याचा विचार आत्तापासून करून ठेव। हा काय? साईमा, तुम्ही माझ्याबद्दल कितीही राग व्यक्त केलात तरीही एक दिवस या रागाचं मी प्रेमात रूपांतर केल्याशिवाय राहणार नाही।